सेनगाव तालुक्यातील वलाना गावात सतत लाईट जात असल्यामुळे अक्षरशः नागरिक त्रस्त झाले आहेत। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेले वलाना हे गाव, या गावामध्ये अनेक विकास कामे झाली खरी, परंतु महावितरणचा प्रश्न सुटला नाही। गावचे सरपंच देवानंद गोरे यांनी शासनाच्या अनेक योजना गावामध्ये राबवल्या, परंतु सतत विद्युत खंडित होत असल्यामुळे नागरिक मोठे त्रस्त झाले आहेत। तात्काळ महावितरण कार्यालयाने वलाना गावची लाईट बरोबर करून देण्यात यावी अशी मागणी येथील सरपंच देवानंद गोरे आणि गावकऱ्यांनी केली आहे। या वर्षी निसर्गानं आमच्या शेतकऱ्याचा जीव घेतलेला आहे आणि माझ्या शेतकऱ्यानं स्वतःचं रक्त वाहून शेती पिकवली होती आणि ही पिकवलेली शेती या आलेल्या पावसामुळे निस्ते नाबूद झाली। अशा परिस्थितीत माझ्या शेतकऱ्यानं, माझ्या गावकऱ्यानं जगायचं कसं? सोबतच ज्या विजेच्या माध्यमातून आमच्या गावचे शेतकरी शेती व्यवसाय करतात आणि या शेती व्यवसायातून विजेच्या माध्यमातून अन्नधान्य पिकवतात, अशा वेळेस जर या विजेची उपलब्धता नसेल तर माझ्या शेतकऱ्यानं जगायचं कसं? जवळपास 1.5 वर्ष झालं आम्ही प्रशासनासमोर हात जोडत आहोत, प्रशासनाच्या पाया पडत आहोत आणि त्यांना विनंतीपूर्वक अनेक असे पत्रव्यवहार निवेदने केली, तरी सुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही। माझे शेतकरी, माझे गावकरी इतके हताश झालेले आहेत की आता यांच्या समोर दुसरा काही पर्याय उरत नाही। माझे गावकरी म्हणतात, साहेब लाईन कधी भेटणार आहे? माझ्या लेकराला अभ्यास करण्यासाठी मला सकाळी लाईन कशी मिळणार आहे? या विजेच्या माध्यमातून ज्या भौतिक सुविधा मला माझ्या गावाला मिळणार होत्या त्या कधी मिळणार आहेत? खरंच ह्या मला भौतिक सुविधा मिळतील का? जर मी एक सरपंच म्हणून आणि आमचे गावकरी सर्व मिळून एवढे निवेदन देऊन सर या गेंड्याची कातडी असणाऱ्या या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर मी सरपंच असून आणि हे गावामध्ये गावकरी राहत असून यांचा काय फायदा? खरंच प्रशासन अशाच प्रकारे प्रत्येक गावावर लक्ष देते का? मला न्याय हवा। तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल, माझ्या गावासाठी मला पर्याप्त वीज पाहिजे, मोडलेले जे खंबे आहेत ते दुरुस्त करून पाहिजे, लोंबकळलेल्या तारा आहेत ज्यानं जीवघेणी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या लोंबकळलेल्या तारा मला नीट करून पाहिजे आणि पर्याप्त अशी मला वीज पाहिजे। मी आपणा समोर हात जोडून गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की आपण येत्या 15 दिवसाच्या आत आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा आमचे गावकरी सर्व लहान मुले, म्हातारे, तरुण वर्ग आणि मी स्वतः आमच्याच गावात आमरण उपोषण करण्याचा इथे एल्गार पुकारत आहे। म्हणजे कवा बी जाळ होते इथं डीपीवर, पुन्हा 5-5 मिनिटात सकाळी बी 6 लाईन 6 वाजेपर्यंत लाईन राहते म्हणतात, 5लेच जाते। सकाळी बी 5-5 मिनिटाला लाईन जाते। मीटर बसवणार होते, काही मीटर बसवले, काही बसवले नाही, काही बसवायचे राहिले। बिल पुन्हा लोक आता भरायला लागले तर क्लिअर आहे तर रोज आडमा बिल यायला आले तर हो ना, हेच नाही पुन्हा टच झालं उद्या इथं माझे जनावर चरतं तर एखादं जर टच झालं याले तर मरणे शक्यता आहे। येऊन पहा प्रशासनानं। डीपी आहे, गेल्या 1 वर्षापासून आम्ही याच डीपीवर निवेदन देऊन प्रशासनाला आमची समस्या सांगितली होती। गेल्या 1 वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमच्या गावातील जो मुख्य विजेचा प्रश्न आहे त्या विजेच्या प्रश्नावर आतापर्यंत काहीही तोडगा निघाला नाही। म्हणून 1 वर्षभर आम्ही निवेदन देऊन थकलो। आता अंतिम निर्णय आमचा असा ठरलेला आहे की या समस्येकडे आमच्या प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर इथून पुढे आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।